नमो बुद्धाय. माझ्या यूट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे. बुद्ध आणि त्याचं धम्म आज आपण पुस्तक वाचन करणार. त्याच्या अगोदर सर्वांचं मंगल होईल हेच बुद्धाचरणी मी प्रार्थना करते आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर नक्की करा आणि मला सपोर्ट करूया. आता बघूया बुद्ध आणि त्यांच्या धम्मामधला तिसरा भागामधला चौथा भाग. चला आपण स्टार्ट करूया वाचायला. तिसऱ्या भागामधला चौथा भाग. वैराग्याच्या कसोटी. गौतमाने साक्ष्य आणि समाधीन मार्ग ह्याची कसोटी घेतली होती, परंतु वैराग्य मार्गाच्या कसोटीत घेतल्याशिवाय त्यांनी ऋषीचा आश्रम सोडला होता. त्याला असे वाटले की त्या मार्गाची ही कसोटी घ्यावी आणि स्वतः अनुभवून घ्यावं, म्हणजे त्याविषयी आपल्याला अधिकारावाणीने बोलता येईल. त्याप्रमाणे गौतम गणनगरीच्या गेला. तिथून सभोवतालच्या प्रदेशाच्या त्यांनी पाहणी केली आणि उरबेला इथे गयेचे राजश्री नगरी याच्या आश्रमात वैराग्य मार्गाचा अभ्यास करण्यासाठी वस्तीही करण्याची त्यांनी निश्चित केले. वैराग्य मार्गाच्या अभ्यासासाठी निरंजना नदीच्या काठी ते निरंजन आणि एकांतातील स्थळ होते. राजगृहात असताना त्याला हे परिव्राजक भेटले होते आणि शांततेची वार्ता ज्यांनी आणली होती ते 5 परिव्राजक त्यांना उरबेला इथे आढळले. ते देखील वैराग्याचा अभ्यास करीत होते. त्या भिक्षूंनी त्याला तिथे पाहिले आणि त्यांनी आपणाला बरोबर घ्यावे म्हणून त्यांनी त्याला विनंती केली. गौतमाने त्याची विनंती मान्य केली. नंतर त्याच्या आज्ञेत शिष्याप्रमाणे वागून त्यांनी त्याच्या आदरभावाने सेवा केली. ते निम्रतेने त्याच्याबरोबर राहू लागले. गौतमाने सुरू केलेले तपश्चर्या व आत्मकलश ह्याचे स्वरूप अत्यंत उग्र होते. काही वेळ तो भिक्षेसाठी 2 घरी जाईल, पण तर दिवशी 7 पेक्षा अधिक घरी तो जात नसे. प्रत्येक घरी केवळ 2 घासाची भिक्षा घेईल, पण 7 पेक्षा अधिक घासाची भिक्षा तो स्वीकारीत नसे. दररोज तो फक्त 1 वाटेभर अन्नावर जगत असे, पण 7 वाटेपेक्षा अधिक अन्न तो स्वीकारित नसे. काही वेळा तो दिवसाकाठी एकदाच किंवा दर 2 दिवसांनी 1 वेळा याप्रमाणे जेवत असे. कधी आठवड्यातून एकदा तर कधी 15हून एकदा. याप्रमाणे ठराविक प्रमाणात अन्न भक्षण करण्याचा त्याचा कडक नियम असे. त्याच्या वैराग्य मार्गाचा अभ्यास अधिकाधिक होऊ लागल्यावर हिरव्या वनस्पती किंवा रानातील ज्वारी बाजरीसारखे धान्य किंवा पाण्यातले वनस्पती किंवा भाताचे तुसाच्या हात सापडलेले तावडे पीठ किंवा भातावरची पेज अथवा तेलबियांचे पीठ एवढाच त्याचा आहार असे. रानटी फळे व कंदमुळावरून किंवा वाऱ्याने झाडावरून पडलेल्या फळावर तो आपले गुजारण करीत असे. त्याचे कपडे ताकाचे धुळीच्या टिकात सापडलेले ताकासारखे, चिंध्याचे झाडाच्या सालीचे, कळविटाचा संबंध किंवा अर्थात कातळाचे, गवताचे झाडाच्या सालीचे किंवा लाकडाच्या पट्ट्याचे, माणसाचे किंवा जनावराचे केस वणून केलेल्या घोंगडीच्या किंवा घुबडाच्या पंखाचे असत. त्यांनी आपल्या डोक्याचे व दाढीचे केस उपटून टाकले. उभे राहून घेतलेले आसन तो बसण्यासाठी केव्हाही सोडून देत नसे. मांडी घालून बसल्यानंतर तो कधी उठत नसे, तर मांडी घालून बसलेल्या स्थितीत राहूनच तो हालचाल करीत असे.
अशा प्रकारे निरनिराळ्या पद्धतीचे अवलंब करून तो वैराग्याच्या इतक्या पराकोटीला केला की आपल्या शरीराला पराकाष्ठेच्या यातने आणि वेदना देण्यासाठी तो जगू लागला. शेवटी तो इतका किळसवाण्याच्या अवस्थेत येऊ पोचला की त्याच्या अंगावर चिखल आणि घाण याचे धरण्याचे थर इतके साचले की शेवटी ते आपोआपच पडू लागले. अरण्याच्या भयान अशा भागात त्यांनी आपली वस्ती केली होती. तो भाग कोणाच्याही अंगात थरकाप होईन इतका भयान होता. त्यात जाण्याची धाडस केवळ मूर्ख मनुष्यच करू शकला असता. जेव्हा हिवाळ्यात रात्री अत्यंत कडक थंडी पडत असे तेव्हा कृष्ण पक्षाच्या रात्री तो उघड्या हवेत राहत असे आणि दिवसा तो काळ्याकुट्ट गर्दी झाडीत राहत असे. परंतु पावसाळ्यापूर्वी जेव्हा कडक उन्हाळ्याचा शेवटचा महिना येई तेव्हा दिवसा तो अंग भाजून काढणाऱ्या उन्हात राहील आणि रात्री गुदमरून टाकणाऱ्या गर्दी झाडीत राहील. जळलेल्या हांडीच्या उशी करून तो स्मशानात झोपे. त्यानंतर गौतम दिवसकाठी फक्त टाळीच्या एखाद्या दाण्यावर, एखाद्या तिळावर किंवा तांदळाच्या एखाद्या कणावर गुजराण करू लागला. ज्यावेळी दररोज तो फक्त एक फळ राहू लागला त्यावेळी त्याचे शरीर अत्यंत क्षीण झाले. तो आपले पोट चाचपू लागला तर त्याच्या पाठीचा कणा त्यातून हाताला लागे आणि जर तो पाठीचा कणा चाचपू लागला तर त्याचे पोट त्याच्या हाती लागे. इतके त्याचे पोट त्याच्या मांडीच्या कण्याला चिटकलेले होते आणि त्याचे कारण ते अत्यंत कमी खात होते. हा आपला तिसऱ्या भागामधला चौथा भाग पूर्ण झाला आहे. कसा वाटला तुम्हाला माझा व्हिडिओ? तर माझ्या चॅनलला कमेंट करा, शेअर करा, नक्की सपोर्ट करा मला. आणि व्हिडिओ आवडला असेल तर मला सपोर्ट जरूर करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. नमो बुद्धाय. जय भीम.